अभिजित दिपकेच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे निवडणूक लढतील या जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी शिवराळ भाषेत समाचार घेतला आणि त्याचे तीव्र पडसाद भाजप वर्तुळात उमटलेत। सोलापूर आणि साताऱ्यातील भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा निषेध केला, त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। संजय राऊत हे राजकारणातील असरानी असल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र कोठेंनी केलाय, तर राऊतांची साठी उलटली आहे, त्यामुळे साठी बुद्धिनाटी असा टोला भाजप आमदार धैर्यशील कदम यांनी लगावलेला आहे। संजय राऊत जयकुमार गोरेंना नेमकं काय म्हणाले आणि राऊतांवर भाजप आमदारांनी काय टीका केली ते आता बघूयात। जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार। काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे कापायचं नाही, एक नंबरचा हा। त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणतो? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं हे विसरला? संजय राऊतांच्या भूमिकेमुळं एकीकडे महाविकास आघाडीचं तुंतुणं वाजवताना आपण शरद पवार साहेबांच्या तुतारीच पक्षाचा प्रवक्ता असल्यासारख्याची भूमिका मागच्या अनेक वर्षांमध्ये घेत राहायचं आणि त्यातनं आज जी काही महाराष्ट्रातली परिस्थिती राहिली आहे, म्हणूनच मी म्हणलं की शोले पिक्चरच्या असराने जसं जेलर आहे तसं ही महाविकास आघाडीतल्या असरांनी आहेत। सगळे आजूबाजूला निघून गेलेले आहेत आणि महाग स्वतःच्या पक्षातले आमदारही खासदार राहिलेले आहेत। संजय राऊतांचं वय झालेलं आहे, 65 वय झालेलं आहे, साठे आणि बुद्धिनाटी त्या प्रकारे त्यांना आता कळना झालंय आपल्या तोंडातून काही शब्द बाहेर पडतायत। त्यांनी हे सगळं थांबवायला पाहिजे, आता विनाकारण कुठंतरी त्यांची अडचण निर्माण होईल।